एका रोड रोलरने एका चिमुकल्या निष्पाप 7 वर्षाच्या बाळाला आपल्या चाकाखाली संपवलं. हो, ही सत्य आणि हृदय पिलवटून टाकणारी घटना घडली आहे पुणे या शहरात. घटना सांगण्याआधी तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज सकाळी शहरात एक बातमी वाऱ्यासारखी पसरू लागली. रोड रोलर खाली चिरडून 7 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू. काहींसाठी ही फक्त एक ओळ होती, काहींसाठी 2 मिनिटात विसरली जाणारी बातमी, पण कुणासाठी तरी ती संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणारी होती. त्या बातमीच्या मागे एक नाव होतं, आर्यन. वय फक्त 7 वर्ष. जग अजून नीट पाहिलंही नव्हतं. स्वप्न आई इतकी मोठी. आर्यन आणि त्याची आई फक्त हे दोघंच होते एकमेकांसाठी. लहानशी झोपडी, टिनाचं छप्पर आणि त्या घरात 2च श्वास, आईचा आणि आर्यनचा. आई लोकांची भांडी घासायची, हातांवर फोड, डोळ्यात थकवा, पण आर्यन समोर ती नेहमी हसायची, कारण या मुलासाठी तीच त्याचं अख्खं जग होती. आर्यन सकाळी उठताच तिच्या कुशीत शिरायचा. आई, आज मला उशीर नको व्हायला. आई त्याचे केस नीट करत म्हणायची, तू रोजच माझा दिवस असतोस रे. घरात कधी दूध नसायचं, कधी भाजी नसायची, पण आर्यनच्या डब्यात काहीतरी असायलाच हवं. यासाठी आई अनेकदा स्वतः उपाशी राहायची. आर्यन शाळेतून आला की आईसमोर बसून बोलायचा, आज मास्तरांनी माझं चित्र वर्गात दाखवलं. माझ्या वहीत आज लाल टिकली आहे. आई, मी मोठा झालो की तुला मोठं घर देईन. आई हसायची, पण रात्री झोपताना त्या शब्दांनी तिची उशी ओलसर व्हायची. त्या दिवशी आर्यन फार आनंदात होता. शाळेत चित्र काढण्याची स्पर्धा होती. त्याने एक कागद आईला दाखवला. आई बघ, हे घर आहे, यात तू आहेस आणि मी आहे, आणि इथे एक झाड आहे, कारण तुला सावली आवडते. आईने तो कागद छातीशी धरला. क्षणभर तिचा श्वास अडखळला. मनात हळूच कुजबुजली, देवा, एवढं निरागस सुख कधी हिरावू नकोस. ती त्याचा हात धरून शाळेकडे निघाली. आर्यन उड्या मारत चालत होता, कधी दगडाला लाथ, कधी आकाशाकडे बोट. आई, तो ढग बघ, घोड्यासारखा दिसतोय. आई, आपण कधी विमानात बसू? आई हसत म्हणाली, एक दिवस नक्की बसू. तो रस्ता त्याच्यासाठी खेळ होता. प्रत्येक पाऊल म्हणजे नवं कुतूहल. पण त्याच रस्त्यावर थोड्याच अंतरावर एक भला मोठं यंत्र काम करत होतं, रोड रोलर. आईने त्याचा हात अजून घट्ट पकडला. आर्यन, माझ्या जवळच चाल. आर्यन हसला. मी कुठे जाणार आहे ग, तू आहेस ना. त्याला अजून माहीत नव्हतं, हीच सकाळ त्याच्या आयुष्यातली शेवटची निरागस सकाळ ठरणार आहे. आईचा हात धरून आर्यन चालत होता. त्याच्या पावलात अजूनही उड्या होत्या, डोळ्यात अजूनही ढग होते, चित्र होती, स्वप्न होती. रस्त्याच्या कडेला काम सुरू होतं. धूळ हवेत उडत होती. मोठ्या यंत्राचा जड आवाज कानात घुमत होता. घर घर. आर्यन थांबला. त्याच्या डोळ्यात कुतूहल चमकलं. तो आईकडे पाहून म्हणाला, आई, हे इतकं मोठं काय आहे? हे रस्ता खाताय का? आईच्या छातीत कुठेतरी एक भीती दाटून आली. तिने त्याचा हात अजून घट्ट पकडला. ते मशीन आहे रे, जवळ जाऊ नकोस, माझ्या जवळच चाल. आर्यन मान हलवली, पण तो मुलगा होता. त्याच्यासाठी ते भयानक नव्हतं, ते मोठं खेळणं होतं. जग अजून त्याच्यासाठी सुरक्षित होतं. एक क्षण, फक्त एक क्षण, आर्यनने हात सोडला. 2 पावलं पुढे गेला. आईच्या तोंडून एकच शब्द निघाला, आर्यन. तो शब्द हवेत विरघळला, धुळीत हरवला, आणि त्या एका क्षणात सगळं बदलून गेलं. लोक ओरडले, कोणी धावत आलं, आवाज वाढला, आणि मग एक भयानक शांतता. आई पळत पुढे गेली. पायांना जमिनीचं भान नव्हतं. हात थरथरत होते. डोळे फक्त एकच गोष्ट शोधत होते, माझा मुलगा, माझा आर्यन.
ती गुडघ्यावर कोसळली. तिने त्या लहानशा शरीराला जवळ ओढलं. तो अजूनही तिचाच मुलगा होता. तो अजूनही तिचाच श्वास होता. ती त्याच्या केसांवरून हात फिरवत होती, जसं रोज सकाळी करत होती. तिचा आवाज थरथरत होता. उठ ना रे, आई इथेच आहे, घाबरू नकोस. मला उशीर होतोय, तुला शाळेत सोडायचंय. आज तुझी चित्रस्पर्धा आहे ना, तू म्हणाला होतास पहिला येणार म्हणून. पण आर्यन हलत नव्हता. ती त्याच्या गालावर हात ठेवत कुजबुजली. थंड का झालास रे? आई आहे ना, मी तुला काही होऊ देणार नाही. उठ ना बाळा. लोक आजूबाजूला उभे होते. कोणी तोंड झाकलं, कोणी डोळे पुसले, कोणी हळू आवाजात म्हणालं, देवा रे देवा. कोणी तिला उठवायचा प्रयत्न केला. ताई सोडा, ॲम्ब्युलन्स येतेय. पण तिच्यासाठी त्या शब्दांना अर्थ नव्हता. ती फक्त त्या लहानशा चेहऱ्याकडे पाहत होती, ज्या डोळ्यांनी थोड्याच वेळापूर्वी ढगांमध्ये घोडे पाहिले होते. ते डोळे आता मिटले होते. ती रडली नाही, ती किंचाळली नाही. ती फक्त कुजबुजत राहिली. मी तुला घट्ट धरलं असतं ना रे. फक्त अजून एक पाऊल, फक्त थोडा वेळ, तर आज संध्याकाळी तू घरी परत आला असतास ना. आज सकाळी जो मुलगा आईचा हात धरून हसत शाळेकडे चालला होता, तो आता तिच्या कुशीत शांत झोपला होता. रस्ता तसाच होता. लोक चालत होते. आवाज सुरूच होते. पण एका आईसाठी वेळ थांबली होती. त्या रस्त्यावर फक्त एक मुलगा नाही, तर एका आईचं अख्खं आयुष्य कायमचं कोसळून पडलं होतं. ॲम्ब्युलन्सचा आवाज दूरवर विरत गेला. पण आईच्या कानात अजूनही आर्यनचा हसरा आवाज घुमत होता. आई, तो ढग बघ. आई, मी पहिला येणार. आई, मला सोडून जाऊ नकोस. हॉस्पिटलच्या पांढऱ्या भिंतींमध्ये ती एकटीच उभी होती. हातात अजूनही त्याच्या बॅगेचा पट्टा होता. त्या बॅगेवर लटकलेलं छोटंसं कार्टून तिला पाहूनही हसत होतं. ती त्या कार्टूनकडे पाहत राहिली. क्षणभर तिला वाटलं, तो आतच आहे. डॉक्टर त्याला औषध देत असतील. थोड्याच वेळात बाहेर येईल. आई, चल घरी जाऊया, असं म्हणेल. डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या डोळ्यांत शब्द होते, पण ते बोलायला घाबरत होते. आईने त्यांच्याकडे पाहिलं. ती काहीच विचारत नव्हती, कारण तिच्या आत काहीतरी आधीच तुटून पडलं होतं. ताई, डॉक्टरांचा आवाज थरथरला. आम्ही प्रयत्न केला, पण ते पुढचं वाक्य तिच्या कानांपर्यंत पोचलंच नाही. तिच्या हातातून बॅग खाली पडली. ती जमिनीवर बसली. डोळे एका बिंदूवर स्थिर झाले. तो थकला असेल ना डॉक्टर. माझा आर्यन लवकर उठेल. तो रोज शाळेतून आल्यावर सरळ झोपायचा. डॉक्टर गप्प होते, कारण काही वेदनांना उत्तर नसतं. थोड्याच वेळात तिला आत नेण्यात आलं. पांढऱ्या चादरीखाली एक लहानसं शरीर शांत झोपलं होतं. ती हळूच पुढे गेली, जसं रोज सकाळी त्याला झोपेतून उठवायला जायची. आर्यन, उठ रे बाळा, आई आलीये. तिने चादर थोडी बाजूला केली. त्याचा चेहरा शांत होता, खूप शांत, जणू तो खोल झोपेत आहे. ती त्याच्या कपाळावर हात ठेवून म्हणाली, मी सांगितलं होतं ना, माझ्या जवळच चाल म्हणून. ऐकलं असतंस तर आज घरी परत आला असतास ना. कोणी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. कोणी म्हणालं, ताई जाऊ द्या. पण ती ऐकत नव्हती. ती त्याच्या बोटात आपली बोटं गुंफत म्हणाली, चल घरी जाऊया. आज तुला आवडती भाजी करते. तू म्हणतोस ना, आईच्या हातची भातीची भारी असते. पण आर्यन हलला नाही. त्या दिवशी ती हॉस्पिटलमधून एकटीच बाहेर आली. तिच्या झोपडीचं दार उघडलं. आज सगळं तसंच होतं. भिंतीवर चिकटवलेली त्याची चित्र, कोपऱ्यात ठेवलेली छोटी वही, खुर्चीवर टांगलेली त्याची शाळेची बॅग. ती हळूच त्या बॅगेकडे जाते. तिला उचलते, छातीशी धरते. बॅगेतून त्याचा कागद खाली पडतो. तोच चित्र, ज्यात एक घर आहे, एक झाड आहे आणि मधोमध आई आणि आर्यन. ती ते चित्र पाहत राहते. बोटांनी त्याच्या रेषांवरून फिरवते. हे घर कुठे आहे रे?
तू मला देणार होतास ना माझे पक्क घर, छप्पर न गळणारं. तिचा आवाज तुटतो. ती जमिनीवर बसते. पहिल्यांदा त्या घरात मनसोक्त रडते. त्या घरात आता हसण्याचा आवाज नाही, आई म्हणणारा आवाज नाही, उड्या मारणारी पावलं नाहीत. फक्त भिंती आहेत ज्या त्याचं नाव ऐकूनही उत्तर देत नाहीत. आणि एक आई आहे जिच्या कुशीत आता कोणी डोकं ठेवणार नाही. त्या झोपडीत आर्यन नाही, पण त्याच्या आठवणी प्रत्येक कोपऱ्यात आईकडे पाहत उभ्या आहेत. आर्यन गेल्यानंतर दिवस उजारत राहिले, पण त्या घरात सकाळ कधीच आली नाही. सूर्य उगवायचा, पण आईच्या डोळ्यात कधीच उजेड उतरला नाही. ती अजूनही पहाटे उठायची, सवय होती. अंगण झाडायची, पाण्याचा हंडा भरायची, मग अचानक थांबायची, कारण आठवायचं आज कुणाला उठवायचं नाही, आज कुणाला उशीर होतोय असं सांगायचं नाही. कधी ती त्याच्या वहीजवळ बसायची, पानं उलटायची. एका कोपऱ्यात लिहिलेलं वाक्य दिसायचं, आई माझी बेस्ट फ्रेंड आहे. ती बोटांनी त्या अक्षरांवरून फिरवायची, हळूच म्हणायची, आहे रे, अजूनही आहे. कधी ती त्याच्या छोट्या चपला उचलायची, त्या अजूनही धुळीने भरलेल्या होत्या. ती त्यांना स्वच्छ करायची, जणू उद्या तो परत येणार आहे आणि म्हणणार आहे, आई माझ्या चपला कुठे आहेत. कधी ती दाराजवळ उभी राहायची. तोच रस्ता जिथून तो रोज उड्या मारत यायचा, आज तिथून लोक जात होते, वाहनं जात होती. आयुष्य चालू होतं, पण तिच्यासाठी वेळ तिथेच थांबली होती, त्या एका क्षणावर जिथे आर्यनचा हात सुटला होता. लोक म्हणाले, वेळ सगळं बरा करते, पण आईला कळलं, काही जखमा भरत नाहीत, त्या फक्त श्वासात मिसळून राहतात. ती आता रोज त्याच्या चित्रासमोर दिवा लावायची, त्याच्याशी बोलायची, आज भाजी चांगली झाली आहे रे, आज पाऊस पडतोय, तू असतास तर छत्री घेऊन माझ्या मागे धावला असतास ना. कधी वाटायचं तो उत्तर देईल, आई मला भूक लागलीये, आई ढग बघ. पण भिंती शांत राहायच्या, घर शांत राहायचं. एक दिवस ती रस्त्याजवळ उभी राहिली. तोच रोड रोलर तिथून गेला, तोच आवाज, घर घर. तिच्या अंगात काटा आला, डोळे मिटून ती कुजबुजली. माझा मुलगा परत दे, माझ्याकडे दुसरं काही नाही, तोच माझं सगळं होतं. पण रस्ता काही बोलला नाही, यंत्र काही थांबलं नाही. आयुष्य पुढे सरकत राहिलं. आर्यन आज फक्त बातमी उरला आहे जगासाठी, पण त्या आईसाठी तो अजूनही सकाळी उठतो, ढगांकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, आई माझ्या जवळच चाल. आणि ती आई दररोज मनात उत्तर देते, मी इथेच आहे रे, नेहमी तुझ्याच जवळ आहे.